Hey student, this is Pooja Bhosle here. So let's start our second lecture of our third chapter, that is importance of recruitment. In the first lecture we have studied what is recruitment, right? तर रिक्रुटमेंट म्हणजे नेमकं काय असतं, रिक्रुटमेंट का केली जाते किंवा रिक्रुटमेंटमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात है ना. सिलेक्शन आणि रिक्रुटमेंटमध्ये फार फरक आहे. काय फरक आहे पहा, की रिक्रुटमेंट म्हणजे काय असतं की रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन्स पाहिजे असतात है ना. आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो, पॅम्पलेट्स थ्रू करतो, टी व्हीमधनं करतो, न्यूजपेपरमधनं करतो किंवा डायरेक्टली एखाद्या इन्स्टिट्यूशनला तुम्ही भेट देता, कॉलेजेसला भेट देता आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगता की तुम्हाला जॉब होल्डरची गरज आहे. ओके, जेव्हा जॉब होल्डरची गरज आहे ही गोष्ट इतरांना कळते तेव्हा तुमच्याकडे ॲप्लिकेशन्स येतात. ॲप्लिकेशन थ्रू काय केलं जातं तर सांगितलं जातं की ह्या सगळ्या कॅन्डिडेट्सना काय आहे तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब हवा आहे है ना. तर रिक्रुटमेंट प्रोसेस ॲक्च्युली काय असते तर या प्रोसेसमध्ये फक्त ॲप्लिकेशन्स मागवण्याचं काम करताय तुम्ही. तुम्हाला भरती करून घ्यायची असते आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सची. ओके, तर याला काय म्हटलं जातं तर रिक्रुटमेंट असं म्हटलं जातं. जेव्हा आपण बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वॅकन्सीज आहेत असं तुमच्या लक्षात येतं किंवा आपल्याला जॉब होल्डरची गरज आहे, आपल्याला वेगळ्या टॅलेंटची, नवीन टॅलेंटची किंवा नवीन लोकांची गरज आहे ही गोष्ट लक्षात येते, तेव्हा आपण काय करतो तर त्या गोष्टींचं सर्च चालू करतो. म्हणजे त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी जी कुठली गोष्ट केली जाते किंवा जी प्रोसेस इथे हँडल केली जाते, एक्सरसाइज केली जाते, त्या प्रोसेसला म्हटलं जातं रिक्रुटमेंट. ओके, तर रिक्रुटमेंट थ्रू काय करतो आहे आपण तर लोकांना सांगतो आहे, ओके, अवेअर करतो आहे किंवा तुम्ही इन्फॉर्म करत आहे लोकांना की तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काय आहेत वॅकन्सीज आहेत किंवा तुम्हाला गरज आहे जॉब होल्डरची. तर या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. तर ही जी गोष्ट किंवा ही जी प्रोसेस केली जाते ती रिक्रुटमेंटमध्ये केली जाते. लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणे, त्यानंतर लोक काय करतील किंवा क्लायंट्स जे असतील किंवा कॅन्डिडेट्स जे असतील ते काय करतील तर ॲप्लिकेशन करतील. कशाकरिता तर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब मिळवण्याकरिता. बट या ठिकाणी आपण काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे लोक पाहिजेत किंवा कुठल्या पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट हवे आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल, राईट. म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आपण इन्फॉर्मेशन नेमकी कुठल्या गोष्टींची प्रोव्हाइड करतो आहे तर आपल्याकडे कुठल्या जॉबचे वॅकन्सीज आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचे ड्युटीज काय असतील है ना. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करताय तर सांगताय, इतरांना सांगताय. तुम्ही पॅम्पलेट्स थ्रू सांगताय, न्यूजपेपर थ्रू सांगताय, टी व्ही ॲडव्हर्टाइजमेंट करताय किंवा डायरेक्टली तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूशनला भेट देताय. तर याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहात तर लोकांपर्यंत पोहोचणार आहात की तुम्हाला या पद्धतीचे कॅन्डिडेट्स हवे आहेत. त्यानंतर ज्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि ज्यांना जॉबची गरज असेल, ज्यांना जॉबची गरज असते त्यांना काय म्हटलं जातं जॉब सीकर्स असं म्हटलं जातं है ना. तर तुम्ही काय करताय की अशा व्यक्तींपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवताय. त्यानंतर हे व्यक्ती तुमच्याकडे काय करतील तर आपल्या ऑर्गनायझेशनला अप्रोच करतील. पण कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या मीडियम थ्रू करतील तर ते ॲप्लिकेशन थ्रू करतील. तर आपण रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये करतो आहे काय तर या पद्धतीचे ॲप्लिकेशन्स मिळवतो आहे. येते लक्षात. तर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली केलं काय जातं तर रिक्रुटमेंट इज अ जनरेटिंग ऑफ ॲप्लिकेशन्स ऑर ॲप्लिकंट्स फॉर स्पेसिफिक पोझिशन्स टू बी फिल्ड अप इन दी ऑर्गनायझेशन. ओके, तर ही पूर्ण प्रोसेस काय आहे तर सर्चिंगची प्रोसेस आहे किंवा ऑब्टेनिंगची प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुम्ही काय करताय तर जॉब होल्डर्सला मिळवण्याचा प्रयत्न करताय. येते लक्षात. म्हणजे की एका प्रॉपर जॉबला आपल्याकडे असलेले जे काही जॉब आहेत त्या जॉबसाठी एक प्रॉपर व्यक्ती मिळवण्यासाठी आपण रिक्रुटमेंट करतो. पण ही रिक्रुटमेंट करण्यासाठी काय माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला की आपल्याकडे किती वॅकन्सीज आहेत, कुठल्या पद्धतीच्या वॅकन्सीज आहेत आणि त्यांचं ड्युटीज आणि क्वालिफिकेशन काय आहे. ओके, त्यानंतर जे ॲप्लिकेशन्स येतात त्या ॲप्लिकेशनमधनं आपण काय करतो तर सिलेक्शन करतो. ही झाली आपली नेक्स्ट मेथड किंवा नेक्स्ट प्रोसेस, नेक्स्ट स्टेप. ओके, तर पहिली स्टेप काय असते तर रिक्रुटमेंट ही पहिली स्टेप असते, ज्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की वेगवेगळ्या डेफिनेशन्स कुठल्या होत्या. मिस्टर डेल यॉर्डर यांची डेफिनेशन आपण पाहिली होती
त्याचबरोबर मिस्टर फ्लिपो यांची देखील आपण या ठिकाणी डेफिनेशन पाहिलेली होती. ओके, नाव लेट्स सी द इम्पॉर्टन्स ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस. ओके, तर नेमकं रिक्रुटमेंट करण्याची गरज किंवा या रिक्रुटमेंट प्रोसेसमुळे आपल्याला काय फायदा होतो ते आपण पाहू. It helps the organization by finding the need for requirements by job analysis activities and personnel planning. ओके, म्हणजे काय तर रिक्रुटमेंट प्रोसेस ही काय करते, मदत करते कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी, तर जॉब ॲनालिसिस ॲक्टिव्हिटीजसाठी आणि पर्सनल प्लॅनिंगसाठी. तुमच्याकडे असलेलं ह्युमन रिसोर्सेसचं तुम्ही प्लॅनिंग कधी करणार आहेत, जेव्हा तुमच्याकडे ह्युमन रिसोर्सेस हे अवेलेबल असतील तेव्हा. ओके, तर अवेलेबल असलेले ह्युमन रिसोर्सेसचं प्लॅनिंग करण्यासाठी कुठल्या पद्धतीचा ह्युमन रिसोर्स आपण मिळवलेला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे ना. तर या पद्धतीचा म्हणजे जो कोणताही फ्लो आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असेल तो फ्लो कशा पद्धतीने किंवा कुठल्या पद्धतीचा फ्लो आहे ते माहिती होण्याकरिता तुमच्याकडे प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे. तर ही जी इन्फॉर्मेशन असते ती आपल्याला रिक्रुटमेंट प्रोसेसच्या डाटामधनं मिळू शकते. ओके, तर जॉब ॲनालिसिस म्हणजे काय असतं, तर आपण स्टडी केलेलं आहे लास्ट चॅप्टरमध्ये. जॉब ॲनालिसिसमध्ये जॉब डिस्क्रिप्शन येतं, जॉब स्पेसिफिकेशन येतं. यामध्ये आपण काय करतो आहे, तर जॉब होल्डर आणि पर्टिक्युलर जॉबची स्टडी करतो, त्याला काय म्हटलं जातं, जॉब ॲनालिसिस म्हटलं जातं. तर जॉब ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला ही जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती खूप जास्त मदत करते, कारण या प्रोसेसमधनं आपल्याला जॉबशी रिलेटेड पण डाटा मिळतो आणि त्याचबरोबर जॉब होल्डरशी रिलेटेड डाटासुद्धा या ठिकाणी मिळतो आहे. म्हणजे या गोष्टींसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस ही मदत करते. ओके, हे एक इम्पॉर्टन्स आहे आपल्या रिक्रुटमेंट प्रोसेसचं किंवा रिक्रुटमेंट फंक्शनचं. Now see the second one, to collect many job candidates with less cost. So या प्रोसेस थ्रू तुम्ही काय करू शकता, तर जॉब कॅन्डिडेट्स जे असतील ते एकदाच खूप साऱ्या प्रमाणात मिळवू शकता विथ लेस कॉस्ट. का, कारण रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुमच्याकडे भरपूर ॲप्लिकेशन्स येतात. ॲप्लिकेशन्स येत आहेत म्हणजे काय, तर ॲप्लिकंट्स अवेलेबल होत आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, जे पाहिजेत किंवा ज्या रिक्वायरमेंट्स तुमच्या आहेत त्यानुसार कॅन्डिडेट चूज करू शकतात. राईट, म्हणजे आपण एका ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू काय करतो आहे, तर खूप सारे कॅन्डिडेट्स इथे मिळवतो आहे. म्हणजे लेस कॉस्ट, कमी कॉस्टमध्ये आपल्याला जास्त फायदा या ठिकाणी होतो. जर तुम्ही प्रत्येक जॉबसाठी किंवा प्रत्येक गोष्टींसाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे कॅन्डिडेट्स शोधू लागलात तर तुमच्यासाठी ती कॉस्ट कशी होईल, तर जास्त होईल. म्हणजे ते कॉस्ट तर असेलच जास्त, त्याचबरोबर ते टाईम कन्झ्युमिंग देखील असणार आहे, टाईम वेस्ट होईल आणि कॉस्टही जास्त लागेल. बट रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आपण एका पर्टिक्युलर कॉस्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप सारे कॅन्डिडेट्स या ठिकाणी मिळवू शकतो. ओके, then next one is it helps to organization application by dividing them by underqualified or overqualified to increase the possibility of increasing and choosing the successful person to the right place. म्हणजे काय, तर याच्या थ्रू काय करू शकता तुम्ही, तर तुमच्याकडे जे काही ॲप्लिकेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये येतील त्यांना तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकता, है ना. म्हणजे तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेस थ्रू कळेल की तुमच्याकडे किती त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, ज्यांना तुम्ही डिवाईड करू शकता, है ना. अंडर क्वालिफाईड म्हणजे ज्यांचं क्वालिफिकेशन तुम्ही जे स्टँडर्ड ठेवलेलं आहे त्यापेक्षा कमी असतील त्यांना तुम्ही काय म्हणणार, अंडर क्वालिफाईड. तर ओव्हर क्वालिफाईड म्हणजे ज्यांचं क्वालिफिकेशन हे तुमच्या रिक्वायरमेंटपेक्षा खूपच जास्त चांगलं असेल त्यांना तुम्ही काय म्हणाल, ओव्हर क्वालिफाईड. तर तुम्ही आरामात या पद्धतीचं काय करू शकता, डिवायडेशन करू शकता. त्याबरोबर हे इन्क्रीज करतं पॉसिबिलिटी ऑफ इन्क्रीजिंग अँड चूजिंग द सक्सेसफुल पर्सन. म्हणजे की आपल्याकडे जर खूप सारे ॲप्लिकेशन्स अवेलेबल असतील, फॉर एक्झाम्पल की तुमचं रिक्वायरमेंट्स फक्त 10 कॅन्डिडेट्सचं होतं, आपल्याकडे ॲप्लिकेशन आलेले असतील 50, देन तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये काय होईल, त्या ठिकाणी फ्लो अवेलेबल राहील ह्युमन रिसोर्सेसचा, ज्यातनं तुम्ही जे बेस्ट कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं सिलेक्शन करू शकता, है ना. तर हे कधी पॉसिबल होईल, जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंट प्रोसेस तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कंडक्ट करताय, ऑर्गनाईज करताय. Now see the next point, employing new and better qualified staff
often the only effective long-term strategy for improving capabilities and commitment of employees ensure an organization's success. What is it? Employing new and better क्वालिफाईड स्टाफ. म्हणजे तुम्ही रिक्रुटमेंट प्रोसेसमधनं काय करताय, न्यू स्टाफ त्या ठिकाणी काय करणार आहात, एम्प्लॉय करणार आहात. पहा, आपल्याकडे ऑलरेडी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारा स्टाफ अवेलेबल असतो, बट त्याचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा स्किल आहे ते एका बेसिक लेवलवरती असते. बट मार्केटमध्ये जसा फ्लो वाढेल किंवा मार्केटमध्ये डे बाय डे काय होत असतं, तर न्यू स्किल्ड पर्सन येतात है ना, न्यू टेक्नॉलॉजी शिकलेले किंवा न्यू क्वालिफिकेशनचे व्यक्ती काय होतात असतात आपल्या ह्युमन रिसोर्स मार्केटमध्ये अवेलेबल होतात. जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंट प्रोसेस करत आहे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे नवीन व्यक्ती काय करणार आहात, एम्प्लॉय करणार आहात, कामी लावणार आहात तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. बट हे जे न्यू कॅन्डिडेट्स असतील ते बेटर क्वालिफाईड असतील, बिकॉज आपण रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये थाउजंड्स ऑफ ॲप्लिकेशन्समधनं सिलेक्ट करणार आहोत बेस्ट ॲप्लिकंट्सला, राईट. त्यामुळे जे कोणते पण आपण स्टाफ त्या ठिकाणी घेऊ तो कसा असेल, बेटर क्वालिफाईड असेल. Often the only effective long-term strategy for improving capabilities and commitment. पहा की कॅपॅबिलिटीज म्हणजे काय, तुम्ही जो कोणता पण म्हणजे जे पण प्रोसेस तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात त्यामधनं तुम्ही काय करताय, तर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं एक स्किल पाहताय किंवा त्यांचं इंटेलिजन्स पाहणार आहात. इंटेलिजन्स पाहणं म्हणजे काय, तर त्यांचं ब्रिलियंट किती त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे किंवा कुठलीही गोष्ट शिकण्याची कॅपॅसिटी किती आहे, त्यांची क्षमता, त्यांचं पोटेन्शियल किती आहे, त्याच्या बेसवरती आपण काय करतो, त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन करतो. त्यांना आपण काय करतो, सिलेक्ट करतो आहे. येते लक्षात. त्यांना परत तुम्ही ट्रेनिंग किंवा वर्कशॉप थ्रू नवीन टेक्निक्स शिकवू शकता. बट आपल्याला या ठिकाणी फक्त त्यांची कॅपॅबिलिटीज चेक करायची आहे, देन त्यांचं सिलेक्शन करायचं आहे. तर हे जे एम्प्लॉईज असतात ते एम्प्लॉईज कसे असतील, तर ते कमिटमेंट ऑफ एम्प्लॉईज इन्शुअर अँड ऑर्गनायझेशन सक्सेस. म्हणजे त्यांचं जे कमिटमेंट असणार आहे, तुम्ही सिलेक्शन केल्यानंतर जे त्यांचं कमिटमेंट असणार आहे ते काय असेल, ते लाँग टर्मसाठी असेल. का लाँग टर्मसाठी असेल, कारण तुम्ही जेव्हा सिलेक्शन करताय तेव्हा असेच कॅन्डिडेट तुम्ही सिलेक्ट कराल ज्यांचं की कमिटमेंट हे लाँग टर्मसाठी असेल, है ना. आणि अशा पद्धतीचे जे एम्प्लॉईज असतात तेच ऑर्गनायझेशनच्या सक्सेसमध्ये आपल्याला काय करतात, तर मदत करतात. ते एन्श्युअर करतात, ते मेक शुअर करतात आपल्याला की ऑर्गनायझेशनचं सक्सेस ते काय करू शकतात, तर या ठिकाणी मिळवून देऊ शकतात. बट त्यासाठी काय, तर रिक्रुटमेंट प्रोसेस ही प्रॉपरली त्या ठिकाणी कंडक्ट केली पाहिजे किंवा एक्सरसाइज केली पाहिजे. नाउ सी द नेक्स्ट point, that is capability and commitment of employees ensure an organization success. Already we have studied this point, that capability and commitment of employees means that की त्यांची जी काही पण कॅपॅबिलिटीज, त्यांच्यामध्ये जी पोटेन्शियल असेल, त्यांच्यामध्ये जी कमिटमेंट असेल ती काय करते, तर ऑर्गनायझेशनचं सक्सेस आपल्याला मिळवून देण्यासाठी मदत करते. So last point is a rise organizational and individual value in a short टर्म अँड लाँग टर्म. सो तुमच्याकडे असलेला जो ह्युमन रिसोर्स असेल तोच मदत करतो आपल्याला व्हॅल्यू किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचं किंवा इंडिव्हिज्युअल जे काही व्हॅल्यूज असतात ऑर्गनायझेशनमधील त्या वाढवण्यासाठी. ते कशा पद्धतीने वाढवू शकता तुम्ही, की तुमच्याकडे अवेलेबल असलेला जो काही ह्युमन रिसोर्स असेल तो किती स्ट्रॉंग आहे, त्यांची कॅपॅसिटी किती आहे, त्यांचं इंटेलिजन्स किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. तर यानंतर तुम्ही काय करू शकता, तर ऑर्गनायझेशनचं जे काही व्हॅल्यू असेल मार्केटमध्ये, गुडविल असेल, ते लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्ममध्ये राईज करण्याचं काम कोण करतं, तर ह्युमन रिसोर्सेस करतात. आणि हे कधी पॉसिबल आहे, तर रिक्रुटमेंट प्रोसेस थ्रू पॉसिबल आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आपला नेक्स्ट पॉईंट, जो की रिलेटेड आहे रिसोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट. रिसोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट म्हणजे की कुठल्या पद्धतीचे सोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही रिक्रुटमेंट किंवा कॅन्डिडेट्सला मिळवू शकतात. ओके.